आणि किसन दादा. निर्धारित 5 षटकांचा सामना असेल. 2 षटके पॉवर प्लेचे असतील. पहिल्या षटकामध्ये 2 प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 प्लेयर्स 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. सलामीवीर मैदानात जाताना पॅडी भालेराव आणि किसन दादा. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अजून तिसरीच मॅच चालू आहे. उशीर खूप झालाय. निर्धारित 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर मात्र एक फिल्डर 30 यार्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 4 षटक 20 मिनिटात टाकायची आहे. टाकून नाही झाली तर एक प्लेयर 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सुनील भाई 4 ओव्हर 20 मिनिट टायमर लावायचा आहे. पहिला चेंडू जेव्हा टाकला जाईल त्यानंतर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर निर्धारित टाकायचे आणि वेळेत जर टाकला नाही तर 5व्या षटकामध्ये एक प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अभी टाइमर स्टार्ट हो रहा है. पॅडी भालेराव सलामीचे फलंदाज स्ट्राइक एंडवर आणि बॉलिंग मार्कवर किशोर उगले. रेजन्सीचे ऑलराउंडर किशोर उगले बॉलिंग साठी सज्ज आणि स्ट्राइकवर आहेत पॅडी भालेराव आणि नॉन स्ट्राइकला आहेत किसन दादा. टायटन्सने क्षेत्ररक्षण बॅटिंग चालू आहे. पहिली ओव्हर किशोर उगले उत्कृष्ट ऑलराउंडर एजन्सीचे आणि सामना करते भालेराव. पहिला बॉल अतिशय उत्कृष्ट चेंडू खेळून काढलाय. तो लेग लंच केलाय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांच्या सुरुवातीनंतर पहिला ओव्हर षटक चालू असताना बिनबाद 2. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चेंडू लेग लंच केला होता. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पुढील बॉल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला आहे. रनआउटचा चान्स तो मिस झालाय. 1च धाव. स्ट्राइक चेंज होते. आता स्ट्राइकवर असतील ते किसन लमाटे. पहिल्या षटकातील पुढील चेंडू किशोर उगले सामना करतील ते प्रथमच स्ट्राइक एंडवर किसन लमाटे. पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा ब्लॉक होलचा चेंडू होता. समजू शकला नाही. सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. अजूनही धावसंख्या स्थिर. पहिले षटक चालू असताना बिनबाद 3. पहिल्या षटकातील अजूनही काहीसे चेंडू शिल्लक असताना बिनबाद 3. अतिशय उत्कृष्ट सुरुवात आहे ही. पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू त्रिपाचित झालाय. ब्लॉक होल चेंडू किसन दादांना समजू शकला नाही. सरळ यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉइड. पहिला धक्का पहिला हादरा. 1-3. एक बाद 3. पहिला धक्का पहिला हादरा. आता स्ट्राइक एंड वरती
राहुल सांगळे स्ट्राइक एंड वरती असतील राहुल सांगळे. चला लवकरात लवकर चालू करायची मॅच. फार वेळ घेत 20 मिनिटाच्या टायमर लावलेला आहे. हे लक्षात ठेवायचं फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराने नंतर कोणती सभा ऐकून घेतली जाणार नाही. 20 मिनिटांच्या निर्धारित वेळेत 4 षटकं कंप्लीट केली. पुढील चेंडू पहिल्या षटकातील पुढील चेंडू किशोर उगले मारा करत असताना अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि इथे धावबाची संधी. निर्धाव चेंडू कोणती धाव नाही. 1-3 अजूनही धावसंख्या स्थिर. पहिल्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना 1-3 अतिशय उत्कृष्ट सुरुवात. पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू खेळून काढलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने सीधा सीमारेषेच्या बाहेर. शानदार चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पॉवर प्लेचं षटक हाताळलंय ते किशोर उगलेने. 1-7 दुसऱ्या षटकाची सुरुवात. दुसरं षटक शिवम सिंग. शिवम सिंग हळूहळू आपल्या रनमार बॉलिंग मार्कवर जाताना दुसऱ्या षटकातली सुरुवात होताना 1-7 स्ट्रायकर असतील पॅडी भालेराव. शिवम सिंगचा पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला चेंडू. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु अतिशय उत्कृष्ट फेकी. एकच धाव संख्येवर समाधान मानावं लागेल. 1-8 दुसरे षटक सुरू असताना 1-8 दुसऱ्या षटकातील शिवम सिंग. बघूया आता कशा पद्धतीने मारा करतायत ते. समोर असतील राहुल सांगळे. शिवमचा पुढील चेंडू स्ट्रायकर असेल राहुल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारले. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फेकी पण अतिशय उत्कृष्ट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एका धावेचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चपळाईने 1 धाव कंप्लीट केली आहे. 1-9 शिवम सिंग बॉलिंग मार्कर. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू स्ट्रायकर असेल तर पाडी भालेराव. अतिशय उत्कृष्ट आणि झेल सुटलेला आहे. रनआउटचा चान्स. झिरो रन. 2-9 दुसऱ्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना शिवम सिंग आपल्या बॉलिंग मार्कवर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा मारा शिवम सिंग. पुढील चेंडू अवांतर वाईट चेंडू. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. 2-10 दुसऱ्या षटकात सुरुवात असताना अतिशय स्क्वेअर चेंडू वाईटच्या रूपाने एका धावेने धावसंख्या पोहोचते. 2-10 पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला डीप मिड विकेटच्या दिशेने शानदार चौकार. राहुल
2-14 पॉवर प्लेचा फायदा उचलताना राहुल सांगळे डीप मिड विकेटला सरळ फेकून दिलाय 4 धावांसाठी. 2-14 शिवमचा पुढील चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील काहीच चेंडू शिल्लक असताना बॉलिंग मार्कवर शिवम सिंग. हो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फेकून दिलाय 4 धावेसाठी खणखणीत चौकार. डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 18. 2 ओवर की समाप्ति के बाद 2 डाउन्स फॉर 18. एक बॉल बाकी. सॉरी शिवम सिंगचा शेवट पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गलीमध्ये खेळून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये एका धावसंख्येच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 19. 2 षटकांची समाप्ती 2 बाद 19. निर्धारित 9 मिनिट मध्ये 2 षटक संपवायचे, नाहीतर अतिरिक्त प्लेयर एक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. ही तिसरी षटक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो किशोर उगले. पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळलेलं, कर्णधाराने विश्वास दाखवताय. तिसरं षटक सुद्धा त्याच्या हातात दिलंय. किशोर उगले राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू चकावलाय, स्लोअर गतीचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉल बाय किशोर. राहुल सांगळेची केळी संपुष्टात येते. अतिशय उत्कृष्ट स्लोअर पद्धतीचा चेंडू बिलकुल समजू शकले नाहीत आणि फॉलो थ्रू मध्ये अतिशय उत्कृष्ट असा कॅच. 3 बाद 19. ऋषिकेश स्ट्राइकवर असेल ते किशोरच्या पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट चेंडू खेळून काढलेला, धावाची संधी परंतु 1 धाव कंप्लीट. 3 बाद 20. तिसऱ्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना बॉलिंग मार्कर किशोर उगले अतिशय तिखट मारा करतो तो किशोर उगले. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक. अतिशय फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, समजू शकले नाहीत. खराब स्ट्रेट चेंडू होता परंतु फायदा उठू शकले नाहीत. निर्धाव चेंडू, धावसंख्या अजूनही स्थिर 3 बाद 20. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्र षटक हाताळले जाते किशोर उगलेच्या माध्यमातून. पुढील चेंडू अवांतर चेंडू, वाईड स्क्वेअर चेंडू. 21 धावा. 3 बाद 21. तिसऱ्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना 3 बाद 21. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा मारा 3 बाद 21. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू समजू शकले नाही. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. अभी डॉट आया, डॉट बॉल.
अतिशय उत्कृष्ट चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने शानदार चौकार. डीजे चेंडू होता हा पंपून स्क्वेअर लेगच्या दिशेने सरळ पाठवून दिलाय तो चौकारासाठी. अतिशय उत्कृष्ट चौकार अनिकेतच्या बॅटमधून पहिला चौकार. किशोरचा तिसऱ्या षटकातील किशोर. अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि LBWच्या हिशोबात केलं जात आहे. किशोरने पुन्हा एक धक्का दिलाय. पुढचं षटक वैयक्तिक पहिलं सांगित. चौथं षटक सचिन सेलारच्या हातात दिलंय कर्णधाराने. सचिन सेलार स्ट्राईकला असेल तो ऋषिकेश सचिन सेलारचा पहिला चेंडू. बघूया ऋषिकेश काय करतोय आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू समजू शकले नाहीत. सरळ जाते यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 4/25. सचिन सेलारचा अतिशय उत्कृष्ट चेंडू समजू शकला नाही. सचिन सेलार आपल्या बॉलिंग रनअपवर पुढील चेंडू घेऊन येताना. अतिशय उत्कृष्ट चेंडू. निर्धाव चेंडू सलग दुसरा निर्धाव चेंडू सरळ जातो रक्षकाच्या हातात. 4/25. धावसंख्या मात्र लगाम घातलाय. स्थिर धावसंख्या. 2 डॉट. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. सचिन सेलार पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समजू शकत नाही. इन स्विंग चेंडू. लगातार 3 निर्धाव चेंडू टाकले सचिन सेलारने. कटर पद्धतीचा मारा बिलकुल समजू शकले नाहीत ते ऋषिकेश. निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी जातोय चेंडू. धावसंख्या मात्र 26. 4/26. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना 4/26. सचिन सेलार अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा मारा करतोय आपल्या संघासाठी. सचिन सेलारचा पुढचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेची कोणती संभावना नाही. 27 धावा. 14 षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना 4/27 जखून ठेवले. अतिशय उत्कृष्ट चेंडू. डीप मिड विकेट सीमारेषेच्या
फेकून दिलाय तो सीमारेषेच्या बाहेर सचिनच्या बॅट मधून खणखणीत षटकार. दुसरा चेंडू. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, समजू शकले नाहीत. निर्दय चेंडू. अतिशय उत्कृष्ट ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 34. 4 विकेट नंतर 34. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. षटकार. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. फेकून दिलाय तो ऋषिकेशच्या बॅट मधून येणारा खणखणीत षटकार. डीजे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे. 54 धावसंख्येचं आव्हान असेल निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये. मला पण जेवायला मॅच आहे माझी. ताराबाई कॉमेडी.
टॉस वुल्फ संघाने टॉस जिंकलाय. लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय वुल्फ संघाच्या कर्णधाराने. वैयक्तिक पहिलं पॅडी भालेराव, विकी दुबे. हो, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय तो सरळ. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सचिन सेलार नाही लागत. अंपायर को देना तो ना यार. काय डिसिजन असेल? चौकार. अंपायरचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. नाही रे, ते खाली. विकी दुबे आणि नॉन स्ट्राईकच्या दिशेने असेल तो सचिन सेलार. चौकार. खणखणीत असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. विकी दुबेच्या बॅट मधून आलेला पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. अतिशय उत्कृष्ट चेंडू, बिलकुल समजू शकले नाहीत. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू थांबवून ठेवलं, सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. बिनबाद 4. पॉवर प्ले, निर्धारित पॉवर प्ले षटक सुरू असताना बिनबाद 4. पॅडी भालेरावचा पुढील चेंडू. हो, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू सरळ जातोय तो किसन दादांच्या हातामध्ये. पहिला धक्का, पहिला हादरा विकी दुबेच्या स्वरूपात. सांघिक पहिलं यश, वैयक्तिक पहिलं यश. 1-4. नाव काय? सचिन बोडके. सचिन यादव. स्ट्राईकच्या दिशेने असेल तर सचिन यादव. अतिशय उत्कृष्ट सुरुवात टायटनची. पॅडी भालेरावच्या रूपानं सचिन यादव.
पॅडी भालेराव. ओ अतिशय उत्कृष्ट कट्टर पद्धतीचा चेंडू, थोडासा लो बाउन्स राहतोय, समजू शकत नाही, सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, 1-4. अतिशय शांत सुरुवात टायटनची. पॅडी भालेराव. ओ अतिशय उत्कृष्ट चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, समजू शकले नाहीत, सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. दुसरा धक्का, दुसरा आग्रह. 2-4. पॅडी भालेरावचा अतिशय उत्कृष्ट तिकट मारा. शिवम सिंग स्ट्राईकवर असेल तर शिवम सिंग. हो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलाय, समजू शकत नाहीत. निर्धाव चेंडू, पहिल्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना ओव्हर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा, 2 विकेट के बाद 4 रन्स. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं षटक हाताळलंय पॅडी भालेराव. 2 फलंदाजांना गारद केलंय आणि निर्धारित पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो किसन लमाटे. कर्णधाराने विश्वास दाखवलाय तो किसन लमाटे. बघूया आता काय करतात ते आपल्या संघासाठी. सचिन सेलर स्ट्राईकच्या दिशेने असेल, शिवम सिंग नॉन स्ट्राईकला आणि बॉलिंग मार्कवर किसन लमाटे. निर्धारित दुसरं षटक पॉवर प्लेचं. 3 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट, लॉंग लेग आणि लॉंग ऑफ. अतिशय उत्कृष्ट अशी पुढील चेंडू. हो अतिशय उत्कृष्ट चेंडू खेळून काढलाय तो. निर्धाव चेंडू, समजू शकत नाहीये. चार रन्स. किसन लमाटे. हो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला 1 धाव जर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अतिशय सुंदर पैकी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या रूपाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2-5. 2-5. हो अतिशय उत्कृष्ट चेंडू, सरळ जातो तो डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेने धावसंख्या वाढते 2-6. दुसऱ्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना 2-6. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा मारा किसन लमाटे. किसन लमाटे. हो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अतिशय उत्कृष्ट पैकी राहुल सांगळेच्या रूपाने अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन बोलते ती 2-6. 7. 2-7. हो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेला एकच धाव संख्या कंप्लीट केली आहे. दोन बाद 8.
रन आहे. कभी आ रहा है. दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन षटकांच्या समाप्तीनंतर 9 रन. उधर मारने बोला है. कौन आ रहा है क्या? करेगा. उधर मारने बोला. से ये येणार आहे सचिन जयस्वाल. त्यांचे आजून कौन है तो ये आपके स्वागत आपका स्वागत आपका स्वागत आपका बड़े अनिकेत अवांतर चेंडू, स्क्वेअर चेंडू, एका धावेच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. तिसऱ्या षटक सुरुवात असताना तिसऱ्या षटकाला सुरुवात असताना पहिला चेंडू स्क्वेअर अनिकेतने हाताळलाय. 2-10. हो, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. एकच धावेच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते 2-11. बघूया आता शिवम सिंग स्ट्राईकवर असेल. निर्धारित तिसरं षटक चालू असताना अनिकेत पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. हो, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू सरळ जातो तो डिक्लेरेशन झोन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेने धावसंख्या वाढते 12. 2 बॉल 12. अनिकेत पाटील बॉलिंग मार्कवर. ओ, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फेकून दिलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीजे. अतिशय खणखणीत असा डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार सचिन जयस्वालच्या बॅट मधून आलेला पहिला, सचिन सेलारच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. अनिकेत, हो, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, समजू शकले नाही. सरळ चेंडू जातोय तो त्रिफळाची.
तिसऱ्या षटकातील अनिकेत पाटील उगले स्ट्राईक एंडवर असेल तो किशोर उगले अनिकेत पाटील किशोर उगले डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय 3 बाद वाईट 20 तिसऱ्या षटकातील कायसे चेंडू शिल्लक असताना 20 अनिकेत पाटील अतिशय उत्कृष्ट मारा करतो तो अनिकेत पाटील अनिकेत पाटील शेवटचा चेंडू हो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा स्क्वेअर चेंडू वाईड बॉलच्या रूपानं एका धावेने धावसंख्या वाढली जाते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 13 गेंदे 33 रन्स रिक्वायर्ड आया क्या पता का अनिकेत पाटील ओ अतिशय उत्कृष्ट चेंडू सरळ जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये समाप्तीनंतर 21 धावा 12 गेंदे 33 रन आणि बॉलिंग मार्कवर येतात पॅडी भालेराव वैयक्तिक दुसरे सांघिक चौथं 12 बॉल 33 रनची आवश्यकता आता हाणामारीच्या षटकात किशोर उगले स्ट्राईक एंडवर असेल अथर्व पाटील आणि नॉन स्ट्राईकला असेल तो अथर्व पाटील बघूया 12 बॉल 33 धावांची आवश्यकता गाडी भालेराव हो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू कट्टर चेंडू समजू शकले नाहीत किशोर उगले सर्व जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये निर्धाव चेंडू पॅडी भालेराव 11 बॉल 33 धावांची आवश्यकता ओ अतिशय उत्कृष्ट फसलेला चेंडू अनिकेत पाटील अतिशय उत्कृष्ट खेळ बाद होतो तो किशोर उगले किशोर उगले बाद झाल्यानंतर सुनील गुप्ता स्ट्राईक एंडवर 10 बॉल 33 धावांची आवश्यकता अतिशय हाणामारीच्या षटकन हेलो सुनील गुप्ता अगर ये बॉल पे 6 मारते हैं तो मेरी तरफ से 2 लाख रुपए उधर कैमरा लगाओ आया क्या देख आया क्या देख सचिन अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू समजू शकत नाहीत वारंवार बीट होत आहेत निर्धाव चेंडू
9 बॉल 33 धावांची आवश्यकता. थँक्यू नवनाथ गुंजाल. खूप सुंदर असा आवाज या टुर्नामेंट मध्ये आपण पोहोचवला माझ्या गैरहजेरीमध्ये. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सरचे स्वागत. आपण पाहतोय एजन्सी सुपर लीग 2024 बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची लढत सुरू आहे. एका बाजूने टायटन्स आणि रेबन्स या दोन संघामध्ये फाईट आहे. शॉट ऑन पूल करायचा होता, फटका फसलाय. चेंडू खाली येतो, क्षेत्ररक्षक झेल मात्र टिपता आला नाहीये. फंबलिंग झाली तिथे, मिस जजमेंट पाहायला मिळाला. चेंडू मागे राहिला. पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पिक करता आला नाही प्रॉपर. शॉट ऑन पूलचा फटका, परंतु फटका फसला होता तिथे. पॅडी बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म. यावेळी मात्र झेल टिपला जाईल. धक्का क्रमांक लागतो इथे टीमला. किती आहे? 14. आम्ही विनंती करू इच्छितो आपण यायचंय. दरम्यानचा चेंडू आडव्या बॅटने लॉफ करायचा होता. अलॉंग दी कार्पेट एक धाबा एकवटली गेली. एका धाब्याने धावफलक पुढे सरसावत आहे. 27 धाबांची गरज आहे. वेगवान गतीचा गोलंदाज आहे. 27 बना आहे अभी तक. 27 धाबा झाले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये समोर होता राहुल. बॅकफुटवर ढकलला गेलाय संघ इथे. श्रुतिक रॉयल चे ओनर श्रुतिक सचिन जयस्वार इथे उपस्थित आहेत. चिमुकले ओनर आहेत आणि त्यांचं देखील सरसर स्वागत. दरम्यान धावबाद विकेट चोरतोय पदन डीजे.
फुटो ढकलला गेला येथे टायटन संघ बॅकफुटवर जातं. बॅटिंग मधला संघ रेबन्स आहे आणि बॉलिंग करणारा संघ टायटन्स. रेजेन्सी टायटन संघाने आज सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय. हार्डलक रेबन संघ. टायटन संघाने मात्र आपला पहिला विजय मिळवत आपली पुढची वाटचाल घोषित केली आहे. खूप खूप अभिनंदन रेजेन्सी टायटन्स या टीमचं. गिरीश दादा भोय यांचा संघ आहे मित्रांनो. मांडा टिटवालेचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ उभारला गेलाय. प्लेयर ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने 4 विकेट्स घेतल्या आणि जबरदस्त गोलंदाजी ज्याने केली, इकॉनॉमिकल षटक ज्याने फेकलीत, पॅडी ठरलेत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. जर कोणी ते टी शर्टची पिशवी कॅरी बॅग जर कोणी उचलली असेल तर ती आणून द्यायची. जर्सी आहे त्याच्यामध्ये प्लेअरची, लक्षात घ्या, आपण आणून द्यायची जर कोणी उचलली असेल तर.